फडणवीसच्या कार्यासाठी काय सांगणार? देवेंद्र भाऊचं कार्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये आता पहिलं कार्य मी तुम्हाला सांगतो की आपला नवी मुंबई ते घेऊन शिर्डीपर्यंत जो अटल सेतू झालाय तो आपल्या इंडियामध्ये आजोबासारखाच एक आहे. 7व्या आजोबानंतर मला वाटतं तोच एक आजोबा आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. कारण पाण्यामध्ये हा सेतू बनवणं खूप हार्ड होतं, पण देवेंद्र भाऊने त्याला पूर्णपणे मेहनत करून त्यांचा टेक्नॉलॉजी आणून त्या संभव केला आणि आज आपल्याला तिथून पनवेल पासून ते शिर्डीपर्यंत 15 मिनिटाच्या आत आपण पोहोचू शकतो. लोकांना जाण्यासाठी खूप सुविधा योग्य झाल्या. बिझनेसमॅनसाठी, कामगारसाठी आज मुंबईला ट्रॅफिक, त्या ट्रॅफिकचा तोडगा तोडून अटल सेतू बनवून लवकरात लवकर पोहोचण्यात मार्ग ओके केलाय. आणि दुसरा मुद्दा तर देवेंद्र भाऊचा दुसरा मुद्दा की समृद्धी महामार्ग. आज समृद्धी महामार्ग आपल्याला महाराष्ट्रात सर्वात तेज असा रस्ता झालेला आहे. तो आपल्याला मुंबईपासून नागपूरपर्यंत जाण्यापर्यंत पहिला 12 तास लागायचे, 12 ते 16 तास. आज ते आपल्याला फक्त 7 ते 8 तासामध्ये आपण कव्हर करू शकतो. आज त्याच्यामध्ये सुविधा पण अशा आहेत, मधोमधी शौचालय केलेत किंवा रस्त्यावरती टेलिफोनची सुविधा आहे. ऍक्सिडेंट झालं, काही झालं तरी ताबडतोब सुविधा भेटते त्या रस्त्याला. त्याचं देवेंद्र भाऊचं ते एक दुसरं काम आहे, महाराष्ट्रामध्ये दिग्गज काम आहे. तिसरं काम आहे की देवेंद्र भाऊचं की हिंदू धर्मासाठी आज तुम्ही बघितलं असेल की रामनवमीच्या दिवशी आज आपली शोभायात्रा निघली होती भाईंदर विरार या साईडला. तिथं काही लोक आपल्या रॅलीला दगड मारले, हे मारले. त्यानंतर देवेंद्र भाऊने दुसऱ्या दिवशी 24 घंट्याच्या आत असं त्यांनी केलं की तिथं बुलडोजर बाबा म्हणजे योगीचे युपीचे कसे एक बुलडोजर बाबा आहे, त्यांनी देवेंद्र भाऊनी ते त्यांचं हे घेतलं आणि तिथं लगेच दुसऱ्या बुलडोजर त्यांच्या झोपड्यात हे केला. असं मग सगळे ते एक तर बाहेरला आलेले लोक आहे आणि आज आपल्यावरती राज्य करायला लागलेत. असं माझी विनंती आहे की सर्व लोकांना की हिंदू एकत्र होऊन बाहेरला आलेल्या लोकांसाठी त्याला आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे देवेंद्र भाऊला. आणि दुसरा मुद्दा मला वाटतं आता 48 घंटे 3 दिवस झाले असतील पुण्यामध्ये जे अपघात झाला, एका कारने 2 व्यक्तीला उडवले, त्यांचे अपघात झाले. त्याच्यामध्ये 24 तासाच्या आत 24 तासाचा एवढा कडक निर्णय घेतला. 2 पब आणि ते जे आरोपी होते त्यांना कडक शिक्षा करण्याचा देवेंद्र भाऊंनी निर्णय घेतलेला आहे. हे महाराष्ट्राचा देवेंद्र भाऊचा खूप खूप आभार आहे. असे नेते आपल्याला महाराष्ट्राला लाभले पाहिजे आणि माझी इच्छा आहे की ते केंद्रात पण जाऊन अशीच उत्तम कामं करतील महाराष्ट्राच्या लेवलला.